भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। कारवाईस विलंब झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे डॉक्टर युवराज येडुरे यांनी पत्रकार परिषद दिला। डॉक्टर येडुरे यांनी सांगितले की देवस्थानातील बकरी विक्री व्यवहारात सुमारे 41 कोटी रुपये आणि जागा खरेदी विक्री व्यवहारात 19 कोटी रुपये असा एकूण 60 कोटी रुपयाचा कथित आर्थिक गैरव्यवहार आरोप आहे। या प्रकरणी 19 जुलै रोजी तत्कालीन धर्मदाय निरीक्षक, देवस्थानाचे तत्कालीन सचिव, विश्वस्त, व्यापारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याबद्दल त्याची नाराजी व्यक्त केली। तपासात विलंब झाल्यास पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता असल्याने निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। तसेच देवस्थानाचे लेखनिक अरविंद स्मार्त यांच्या कथित अपहरण प्रकरणाचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा काही संबंध आहे का याचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान योग्य कालावधीत कारवाई न झाल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले आणि जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही, दोषी कोण आहे हे न्यायालय आणि तपास यंत्रणाच ठरवतील, मात्र कायद्याची अंमलबजावणी समानपणे होऊन तपास वेगाने व्हावा हीच आमची भूमिका, असे डॉक्टर युवराज येडुरे यांनी स्पष्ट केले। लाईव्ह मराठीसाठी सुभाष गुरव। सर्व पत्रकार बांधवांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आज एका गंभीर विषयाकडे आपण वळतोय, कारण गेली 13 ते 15 दिवस आपल्या या ग्रामीण भागामध्ये श्री संत बाळूमामा मंदिर आहे आदमापूर येथे, आणि या संदर्भात अखंड महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, भारत देशामध्ये हे देवस्थान पोचलेलं आहे। भक्तिभावाने या ठिकाणी भाविक येतात, त्याची बदनामी अखंड या देशामध्ये चालू। महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानाच्या गैरप्रकाराबाबत अनेक बातम्या ऐकायला मिळतात। यातून जे भाविक भक्त आहेत ते पूर्णपणे नाराज आहेत। भक्तिभावाने आपण ज्या संतांचं दर्शन घेतो अशा ठिकाणी देणगीच्या माध्यमातून अनेक येणाऱ्या मार्गातून जो निधी आहे त्याच्यामध्ये गैरव्यवहार होत असतात। असाच प्रकार संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी घडलेला आहे, आणि हा कथित 60 कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार संत बाळूमामा मंदिर ट्रस्टच्या वतीने झालेला आहे। आणि यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये मुद्दा बघायला गेला तर बकरी विक्रीतून जो भ्रष्टाचार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे, ते 41 कोटी रुपयाचा झालेला आहे। जागा खरेदी विक्री संदर्भात 19 कोटी रुपये गैरव्यवहार आरोप करण्यात आलेला आहे, आणि या संदर्भात FIR सुद्धा नोंद केलेली आहे। पण तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके मॅडम, त्यानंतर देवस्थानचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकरी, तत्कालीन विश्वस्त मंडळातील काही सदस्य, व्यापारी, कॉन्ट्रॅक्टदार यांच्या विरोधात 19 जुलै 2026 रोजी गुन्हा नोंद झाला। पण हा गुन्हा नोंद होऊन देखील त्यांना अटक का नाही होऊ शकली? एकही आरोपी अटक झालेला नाही या 15 दिवसामध्ये। त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झालेली आहे, आणि यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा 5 मागण्या जिल्हाधिकारी कार्यालय असू दे, देवस्थान व्यवस्थापन समिती असू दे, किंवा धर्मादायित्व कार्यालय असू दे, प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, या सर्वांनाच आम्ही एक विनंती करतोय। या 5 विनंती आणि 5 मुद्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या समोर मी मांडत आहे। त्यातला पहिला मुद्दा असा आहे की गुन्हा दाखल होऊन देखील अटक का नाही झाली? या प्रकरणाला जवळपास आज 13 ते 15 दिवस होऊन गेले,
पण तरीही एकाही आरोपीला या ठिकाणी अटक केलेली नाही. याच्यामुळे भाविक भक्त पूर्णपणे नाराज आहेत. दुसरा मुद्दा आहे, निपक्ष तपासणीची मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करतोय की आर्थिक गुन्हे शाखा कोणत्याही दबावाखाली पारदर्शकपणे याची चौकशी त्यांनी करावी. दोषी कोणीही असो त्याच्यावरती समान कायदेशीर ही कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. 3 नंबरची मागणी आहे, पुरावे सुरक्षित ठेवावेत. तपासाला विलंब झाल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे तातडीने आवश्यक ती कारवाई प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने करावी अशी एक विनंती आम्ही त्यांना करतोय. आणि सगळ्यात महत्वाचा की अपहरण प्रकरणाची चौकशी, जेणेकरून देवस्थान लेखनीय अरविंद गणेश स्मार्ट यांच्या कथित अपहरण प्रकरणाचा आर्थिक गैरव्यवहाराचा काही संबंध आहे का याची पण चौकशी या ठिकाणी व्हायला पाहिजे. कारण कार्याध्यक्ष लक्ष्मण ओडगे विश्वस्त यांच्या विरोधात 27 ऑक्टोबर रोजी बुदलगड तालुक्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. पण याचीही चौकशी किंवा ह्या संबंधाशी त्यांचा काही संबंध आहे का याची पण प्रामाणिकपणे चौकशी करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि 5वी आहे की हा विषय अनेक दिवसापासून सुरू आहे गैरप्रकाराचा, पण याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाहीये. त्यामुळे हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाचा नाहीये. हा लाखो भाविकांच्या भक्तीचा आहे, आराधनाचा आहे, त्यांच्या भावनिकतेचा आहे.